वन महाराष्ट्र. या जगामध्ये सर्वात चांगली गोष्ट कुठली असेल तर मला असं वाटतं की आपलं कर्म. आणि आपलं कर्म आपण करत असताना ते फार सुंदर चांगलं करावं. कारण माणसाची जी ओळख असते चांगली आणि वाईट ही त्याच्या कामावरनं ठरते. आणि मग आपली ओळखच आपल्या कामावरून होत असेल तर आपण आपलं काम चांगलं का करू नये. कारण आपण किती वर्ष जगणार, किती आपलं आयुष्य मिळणार हे माहीत नाही आपल्याला. परंतु जे आहे त्यात चांगलं असावं, चांगलं बोलावं, चांगलं वागावं. काही काही माणसं मग असे असतात की आपल्याला आपल्या वाट्याला जे काम आलंय ते काम खूप प्रामाणिकपणे करतात. अगदी असंच एक व्यक्तिमत्व या केज नगरीमध्ये आहे. मागच्या अनेक दिवसापासून त्यांच्या कार्याची दखल विविध स्थानिक वर्तमानपत्रांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं कौतुकही होत आहे. कारण काम चांगलं केलं की कौतुक होतंच. आणि हे असं व्यक्तिमत्व म्हणजे केज शहरातील जिल्हा परिषदेची वकीलवाडी येथील शाळा. आणि या शाळेचे विद्यमान प्रभारी मुख्याध्यापक सन्माननीय ढोकर सर आपल्यासमोर आहेत. सरांनी SIRचं उत्कृष्ट काम केलं आहे. 100% सरांचं काम पूर्ण आहे. त्या कामाबद्दल त्यांचं कौतुकही झालं होत आहे. आणि त्याच अनुषंगाने आमची न्यूज वन महाराष्ट्र चॅनलची टीम त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी दाखल झाली आहे. ढोकर सर, सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन. SIRचं आपण 100% काम केलं. या कामाच्या अनुषंगाने आपला काय अभिप्राय, काय सांगाल नेमकं? SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे जे काम आहे हे काम अर्थात गेल्या 4 महिन्यापासून सुरू आहे सर. अच्छा. यामध्ये पहिला टप्पा हा मॅपिंगचा आहे. प्रत्येक मतदार हा 2002 किंवा 2005च्या त्याच्या आई किंवा वडील, आजी, आजोबा यांच्यासोबत सुरुवातीला मॅपिंग करायचे सर. म्हणजे ज्याला आपण प्रोजनी असं म्हणतो, अपत्य. 2002ला जर समजा यांचं मतदाराचं नाव नसेल तर यांची जोडणी हे 2002ला यांच्या वडिलांच्या नावासोबत जोडायची ती मॅपिंग आहे. हा कालावधी होता सर उन्हाळ्या सुट्टीतला, मार्च आणि एप्रिलचा. जवळपास हे मॅपिंगचं काम 2 महिने झाल्यानंतर त्यानंतर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्याप्रमाणे SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा प्रोग्राम लागू करण्यात आला. तर या सुरुवातीला काय झालं, सुरुवातीला आपल्याला SIR फॉर्म, इम्युनिशन फॉर्म देण्यात आले. हा फॉर्म प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पोच करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे सर. तर यामध्ये काय आहे, सुरुवातीला तर मतदाराकडून काय अपेक्षित आहे घेणं आपल्याला, मतदाराकडून त्यांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, त्यांच्या वडिलाचे पूर्ण नाव, आईचे पूर्ण नाव, पत्नी असेल तर पत्नीचे नाव, वडील असेल तर वडिलाचे नाव, एवढं अभिप्रेत आहे. कॉलम नंबर 3 हा. यातील कॉलम नंबर 1 आणि 2 हा शेल्फ आणि प्रोजनीचा, जे की आपण मार्च आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये काम केले त्यानुसार मॅपिंगनुसार आपल्या मोबाईलनुसार आपण भरायचा आहे आणि त्यांची स्वाक्षरी घेऊन फिलअप सर, कुठलंही काम करताना अडचणी असतातच. कारण माणूस आहे, अडचणी आल्याच नाही का. पण त्या अडचणीला सांगायचं असतं की थोडं थांब, मला माझं काम करू दे. बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो किंवा घरचं कोणतरी आजारी पडलं असतं किंवा आणि कुठला कार्यक्रम असतो. परंतु कुठल्याही प्रकारची सबब न सांगता, तुम्ही मगाच उल्लेख केला की मुलाचं लग्न होतं तर त्या लग्नाला सुद्धा मी फक्त 3 दिवसच फक्त हजर राहिलो नाही का. त्यानंतर मी फक्त माझं काम बघितलं. मला असं वाटतं की तुमचं जे डिवोशन जे आहे किंवा काम करण्याची पद्धत आहे की आधी आपण आपलं काम करावं नाही का. म्हणजे आपल्या कामावर जर आपण निष्ठा ठेवली तर निश्चितपणे त्याच्यातून आपल्याला जे पाहिजे समाधान तेही मिळतं आपल्याला. तर एक आत्ता जे तुम्ही अगदी बिफोर जे काम केलं आहे, जे तारीख दिली होती, तर काय वाटतं म्हणजे भावना काय आहेत नेमकं तुमच्या त्या सांगा. निश्चितच समाधान आहे नाही का सर. सांगण्यात अतिशय आनंद होतो की ह्या टार्गेटनुसार मी काय केलं. आमचे सहकारी दळवे सर आणि मी दैनंदिन कामाचं एक रूपरेषा ठरवली की आमचे सर सध्या रजेवर आहेत, शाळेचा कारभार आहे अतिरिक्त, परत विद्यार्थ्याचा कारभार. 4:30 नंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन 50 फॉर्म हे सबमिट करायचे. त्यांना फॉर्म दिल्यानंतर त्यांची माहिती संकलित करायची आणि जे सबमिट झालेले 50 फॉर्मचं टार्गेट आहे हे रात्री किती वाजू ते ऑनलाईन करायचे.
त्यामुळं काय करायचं, दैनंदिन कार्यक्रमामध्ये हे 50 फॉर्म तर दैनंदिन करत असताना शनिवारी रविवारी शाळेमध्ये कॅम्पचं आयोजन करायचं आणि त्या कॅम्पमध्ये जवळपास चांगला प्रतिसाद भेटला सर मला. सर तुम्ही वेळ पाहिला नाही फक्त, हा. कारण तुम्ही अगदी सतत त्याचा ध्यास घेतला आणि त्याला वेळ देत गेला, अगदी जास्तीचा वेळ दिला म्हणून हे झालं खरं तर. पण ते करत असताना आम्ही जे ऐकलं की तुमच्या शाळेवर सुद्धा काही परिणाम झाला नाही, म्हणजे अगदी तुमच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक पद आहे, अध्यापन करतायत नाही का. तर मग कसं हे सगळं जुळवलं, म्हणजे काही ताण वाटलं नाही का असं? कारण बऱ्याच लोकांना काय असतं की जास्तीचं काम पडले ताण होतो, तसं तुमच्या बाबतीत काय घडलं म्हणजे? ताणचं सांगायचं म्हणजे सर, मी अक्षरशः 3 नाईट काढल्या सर. अच्छा. तर 3 नाईटमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे पाय माझे असे पूर्ण सुजले होते सर. अच्छा. 5व्या दिवशी पूर्ण माझं पाय सुजले होते. मी 3 नाईट मी पूर्ण 3 नाईट जाऊन हे जवळपास 225चं टार्गेट पहिल्या 3 दिवसात पूर्ण केलं सर. अच्छा. वा, वा. त्यावेळेस असं वाटलं की बाबा हे आपण करू शकतो. त्यावेळेस उत्साह झाला. मग नंतर ठरवलं की रोज 50 काम आहे, आता लोड व्हायला जास्त नको, प्रकृती बिघडत, आपण आपलं थोडं आरोग्य सांभाळून तुमच्या करावं. मनात एक असेल की वी शल ओव्हरकम, हा. हम होंगे कामयाब, नाही होंगे, होंगे का? कामयाब. ही हा आपल्याकडे हा पाहिजे आत्मविश्वास, विश्वास. आणि तो तुमच्याकडे नेहमीच आहे सर. हा. सर विचार असं वाटतं की म्हणजे आज या ठिकाणी SIRचं काम 100% अगदी दिलेल्या तारखेच्या आज झालेलं आहे, हो. म्हणून तर कौतुक होत आहेच. हो. पण आम्हाला जी मिळालेली माहिती आहे की तुम्ही मागच्या 31 वर्षापासून एक बेस्ट टीचर म्हणून सुद्धा काम करतायत, नाही का. म्हणजे असं नाही की फक्त एकच काम करायचं, कुठलंही काम दिलं तर तुम्ही आनंदाने काम करण्याची तुमची वृत्ती आहे खरं तर. तर एक विचार असं वाटतं सर की आनंदाने काम करण्यासाठी नेमकं काय लागतं? मला असं वाटतं की आनंदाने काम करण्यासाठी विवेक लागतो, जे तुमचं नाव आहे नाही का. हो. सांगा, कारण ज्याच्याकडे विवेक आहे तीच व्यक्ती कुठले काम सहज चांगलं करू शकते. तर हे आनंदाने काम करण्यासाठीचं नेमकं रहस्य काय? आता ह्या रहस्याबाबत सांगायचं म्हणजे माझे वडील शिक्षक होते आणि त्यांनी जे बाळकडू मला लहानपणी पाजलं ते मला प्रेमाने बाळू म्हणायचे. अच्छा. तर ते जे प्रेमाचे शब्द होते त्यांचे जे बाळकडू आहे, त्यांची जी चिकाटी जिद्द आहे, तेच त्यांचंच सर्व आहे. ते सध्या हयात नाहीत, पण त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीमाग आहे आणि कामाची प्रेरणा मिळते सर. बंशीधर राव ढोकर गुरुजी, डोकं आणि त्यांना आपण दादा म्हणायचं. दादा म्हणायचं. आज मला एक वाटतं की दादांच्या अनेक आठवणी करतात. आहेत. दादा तुम्हाला अगदी खूप मायाने हाक मारायचे, बाळू नावाची, नाही का. हो. बाळू बाळू नावाने हाक मारायचे आणि हो. बऱ्याच वेळा त्यांनी छत्री बंद धरली आहे. आजही पाऊस आहे, आजही ऊन आहे, हो. परंतु दादा नाही आणि छत्री धरणारही कोणी नाही. काय सर, म्हणजे ज्या ज्या वेळेला छत्रीचा प्रश्न असतो, ज्या ज्या वेळेला छत्री दिसते त्यावेळेला निश्चितपणे एक आठवतं की आपले छात्र हरवले. आता म्हणजे छात्रच हरवलं सर. ऍक्च्युली दादांचे काय आठवले नेमक्या? दादांच्या तर आठवणी आहेतच सर, ते सांगणं शक्यच नाही. कारण त्यांनी आम्ही 2 बहिणीनंतर मी एकटा आणि नवसान झालेलो. अच्छा. ते माझ्या पायात तिथं नवसाची बिडी आमच्या आईनं मागून घेतलेली, ती पूर्वीची अंधश्रद्धा होती काय म्हणा. पण माझे एवढं प्रोटेक्ट घ्यायची त्यांनी. एकच कोंबडं सदा लंगडाची मन आहे त्याप्रमाणे माझी काळजी घ्यायची. बाळू हे करू नको, तिकडे जाऊ नको. अगदी पेशल तुम्हाला सांगतो, उन्हाळ्यात जास्त कडक असेल, मी जोकडे खेळायला गेलो तर कधी कधी छत्री धरायची माझ्या अंगावर. मला त्यावेळेस समजत नव्हतं लहानपणी असं काय करतात वडील, पण ती त्यांची एक माया होती, आपुलकी होती, प्रेम होतं. आणि आता ज्यावेळेस त्यांची आठवण येते सर, ते शब्दात मन गैरून जातं, नाही का. डोकर सर, एक क्षणभर तुमच्या समोर दादा आले छत्री घेऊनच, दादांना काय सांगायला आज? कारण आज दादांच्या बाळूचं कौतुक होत आहे, नाही का. तर काय सांगाल दादांना आज? सर, त्यांचं स्वप्न, त्यांना जे आवश्यक होतं ते स्वप्न साकार झालं सर. आज दुर्दैवानं माझा एक मुलगा नाही समजा, पण एक मुलगा इंजिनियर आहे, मुलगा आता परवा सुनबाई भेटली, ती CA आहे. दादाच्या आईच्या आशीर्वादानं अतिशय आणि प्रामाणिक सेवेमुळं अतिशय सुखी, समाधानी आणि छान जीवन जगतो सर आम्ही फॅमिली. मला असं वाटतं की बाप जात नाही, बाप जिवंत असतो आणि तो लेकराच्या हृदयामध्ये असतो नेहमीच, नाही का. तुम्ही जसं दादाबद्दल भरभरून बोललात, दादा एक आदर्श शिक्षक, प्रामाणिक शिक्षक होते आणि आयुष्यभर दादांनी प्रामाणिकपणेच लेकरं घडवली, नाही का. त्याचं फळ तुम्हाला भेटलं खरं तर.
त्याचबरोबर दुसरं एक व्यक्तिमत्व म्हणजे तुमच्या बाई, हो हो नाही का, म्हणजे तुमच्या आई. तर बाईच्या काय नेमक्या आठवणी त्या? ते तर सर असं 1 मिनिट सुद्धा मला लहानपणी सोडत नव्हती. मी ज्यावेळेस जॉबला जातो ना त्यावेळेस ती मला वाट लावायला यायची सर. अच्छा. म्हणजे जॉब जायचो म्हणजे मी त्यावेळेस पूर्ण 24 वर्षाचा होतो सर. 24 वर्षापर्यंत ती मला असं डबा घेऊन माझ्या दारात राहायची उभा. अच्छा. डबा खा, हे खा, हे. त्यावेळेस काय फोनची सुविधा नव्हती, काय नव्हती. आणि बाहेरून शाळेतून माझी शाळा सुरुवातीला काही जवळ दुर्गम भागात बालाघाटच होती. पण ती कधी जर मी डबा न्यायला नाही तर ती दिवसभर माझ्यासाठी उपाशी राहायची सर. माणसं येतात, माणसं जातात, कोणी तिथे थांबायला आलं नाही. परंतु आपण जेव्हा सुखात असतो ना हो सर. त्यावेळेला असं वाटतं की माणसं असायला पाहिजे होती, हा, नाही का. आता पाहिजे जसं वाटतं. जसं तुमचा तरुण उमदा मुलगा 19 वर्षाचा जे तुम्हाला सोडून गेला, आजही ते त्याची जागा कोणी भरून काढणार नाही. खरं तर तुमचे दादा असतील, बाई असतील, खरं तर अगदी गुणी माणसं, नाही का. पण असो, त्यांच्या आठवणी काय माहीत. सर विचार असं वाटतं की तुमचं जे शिक्षण जे आहे, आता वडील गुरुजी होते, आदर्श गुरुजी होते, आणि ते ज्या शाळेत राहिले त्याच आसपासच्या शाळेत तुम्ही शिकलात, नाही का. हो. अगदी मग जिल्हा परिषद शाळा जाणेगाव असेल, कुंभेफळ असेल. हो. तर जिल्हा परिषद शाळेतला जो अनुभव आहे शिकण्याचा तो सांगा सर आता. सर आजच्या पिढीला समजा ना, आजचं हे फक्त इंग्लिश स्कूलचं फाव आहे सर. यामुळं अतिशय नुकसान व्हायला मुलांचं सर. ॲक्च्युली आता त्यांना बदनाम करायची किंवा मला अधिकार नाही तसा, पण जे मुलगा जिल्हा परिषद शाळेत बनतो ना सर, तो लायकच बनतो सर. आणि खरंच जिल्हा परिषद शाळेमध्ये जर जेवढे ॲक्टिव्ह शिक्षक आतापर्यंत आहेत सर, निर्माण झालेले, तर आता सेवा देतात सर, खरंच गुणी शिक्षक आहेत सर. एक काळ असा होता की आपण जर कुणाला विचारलं की काय चाललंय तर ती व्यक्ती म्हणायची मजेत चालले, आणि जे आहेत सांगायची, नाही का. आता सगळं खोटं चाललंय. आपण जर विचारलं क्या चल रहा है, फॉग चल रहा है. कहाँ पढ़ रहा है तो इंग्लिश स्कूल में पढ़ रहा है. मग क्या पढ़ रहा है, क्या आता है मालूम नाही. म्हणजे सगळी पोपटपंची वाटते. आणि कधीतरी असं वाटतं की मग आपण डोळे उघडले पाहिजेत आणि पाहिलं पाहिजे नेमकं चाललंय हे पालकांनी जागरूक व्हायला पाहिजे या बाबतीमध्ये, किंवा हे चाललंय काय, मुलगा आपला काय येतंय, कितपत त्याला अध्ययन आहे, तो काय प्राप्त करणार आहे. बरं, इंग्लिश स्कूलचे मुलं आजपर्यंत किती टॉप IAS आणि डॉक्टरमध्ये आहेत. जिल्हा परिषद शाळा सर्वोत्तम आहे, परंतु पालकांनी जरा सावध व्हावं. आता म्हणजे आपण आपल्या पाल्याला शाळेत कुठं घालतो, नाही का. नाहीतर गत अशी होती शेवटी की तेल बी गेले आणि तूप बी गेले, हाती दुपाट नाही का. तर हाती दुपाट नाही होण्याची फक्त काळजी घ्यावी बघतो. सर विचार असं वाटतं की तुमची जडणघडण जी आहे, तुम्ही तर अगदी हुशार होतात, परंतु बऱ्याच वेळा काय असतं की जी माणसं प्रामाणिक असतात त्यांच्याकडे पैसे थोडे कमी असतात. आणि त्या काळामध्ये तुमच्या वडिलांची म्हणजे दादांची जी परिस्थिती होती ती एवढी काही चांगली नव्हती, अशी जेमतेम होती, नाही का. एका म्हणजे प्रसंगी त्यांनी सांगितलं, मग तुम्हाला सांगितलं होतं की आता माझ्याकडे पैसे नाही. साधारण कुटुंबात आम्ही जन्मलेलो माणसं आहे समजा, किंवा शेतीवाडीचा काय आधार नाही. आमचे आजोबा वडिलोपार्जित घोड्यावरून व्यापार करायचे कपड्याचा, आणि त्यानंतर वडील आमचे बऱ्याच कष्टानंतर एक शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. सर जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही घडलात, शिकलात, नाही का. अगदी जाणेगावची जिल्हा परिषद शाळा असेल किंवा कुंभेफळची असेल, त्यानंतर केजचं वसंत विद्यालय असेल. अगदी हे सगळं करत असताना मनामध्ये काय संकल्प होता की म्हणजे बाबांसारखंच म्हणजे दादांसारखंच आपण शिक्षक व्हावं का आणखी काय व्हावं? तशी इच्छाच नव्हती सर माझी. मी ज्यावेळेस बी असेल ना आतापर्यंत एक असं सांगा वाटतं मला सर, वर भरून येतो, मी टॉपच राहिलेलो सर. 10वीतही मी केजमध्ये टॉप होतो सर. 12वीतही आमच्या योगेश्वरीमध्ये मी टॉपच होतो. म्हणजे पहिल्यापासून टॉप राहण्याची तुमची एक सवय. खरं तर मला वाटतं SIRच्या कामात बी टॉपच आहेत की. म्हणजे प्रत्येक कामात टॉप असते तुम्ही, नाही का. मला असं वाटतं की तो उत्साह पाहिजे तुमच्यामध्ये. अगदी आता तर रिटायरमेंटला तुमच्या 3 वर्ष बाकी, तरी असं वाटतं की नुकतेच लागलात, नाही का, असं आम्हाला वाटतं. सर आई वडिलांच्या सानिध्यामध्ये जे बालपण जातं आपलं, ते बालपण वेगळं असतं आणि तिथंच आपल्यावर खरे संस्कार रुजल्या जातात. कारण जे पेराल तेच उगवतं, नाही का. तर आई वडिलांनी म्हणजे दादाने आणि बाईने असे काय संस्कार रुजवले की तुम्हाला ते आयुष्यभर पुरले? खरं तर सर प्रामाणिकपणा, कोणाचं लुबाड न खाणं, चिद्द चिकाटी, आणि ते जे कष्ट करायचे सर. आमची आई तिथं वडील शिक्षक असताना दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काम करायचं सर. फार म्हणजे त्यावेळेस 30 रुपये पेमेंट होता आमच्या वडिलाला.
आणि त्या 30 रुपयामध्ये वडिलांचा एक छोटा भावाचं शिक्षण, त्यांच्या बहिणीचे लग्न, ह्या गोष्टी शक्य नव्हत्या त्यांना करणं. ॲक्च्युली दोघांनी कष्ट करून त्यांच्या छोट्या भावाचं शिक्षण, त्यांच्या बहिणीचे शिक्षण हे आमचे वडील मोठे असल्यामुळे घरात त्यांनीच पार पडले सर. त्यानंतर त्यांच्या वडिलांचे नाव आदिनाथराव ढोकर, त्यांचं औषधोपचार, त्यामुळं अतिशय बिकट परिस्थितीमधून वडिलांनी आईने संघर्ष करून हे आम्हाला दिवस दाखवले सर. अच्छा, म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा होता तो, आणि त्यातनं तुम्हाला जर काय त्यांनी दिला असेल शिदोरी आयुष्याची, तर ती तो प्रामाणिकपणा आहे. प्रामाणिक असं म्हणतात की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, नाही का? खरंय सर. सर 12वी पर्यंत तुमचं सगळं बरं चाललं होतं, पण 12वी नंतर एक प्रसंग असा आला की तुम्हाला BSc ॲग्री करायची होती. हो सर. आणि त्यासाठी तुम्ही परभणीला गेलात. हो, जॉईन झालो. काय असं घडलं बरं नेमकं की आमच्या ढोकर सरांना परत यावं लागलं, म्हणजे ते शिक्षण अर्धवट सोडून? सर BSc ॲग्रीला मी 1991ला जॉईन झालो सर. अच्छा. आता 91ला जॉईन झाल्यानंतर मी तिथं माझा नंबरही लागला, मला BSc ॲग्रीचं लेटर आलं रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणून. आणि नेमकं असं घडलं की ती 91ला आमचे वडील रिटायर झाले शिक्षकी पेशातून. अच्छा, बरं. आणि त्यांची पेन्शन त्या काळामध्ये काही मंजूर झाली नाही सर. आणि जेमतेम घरातल्या वडिलांनी इकडून तिकडून पाहून मला 2,000 रुपये, त्या काळात 2,000 रुपये मला जमवून दिले किंवा तुझं शिक्षण कर बाबा पूर्ण. मग अशी गोष्ट झाली की सांगायसाठी नाही की तुम्हाला सांगतो, तिथं माझे रॅगिंग प्रकार हा झाला. रॅगिंगचा प्रकार त्यावेळेस जास्त होता त्या भागामध्ये. मग माझे परभणी कृषी विद्यापीठात रॅगिंग झाल्यानंतर माझ्यापाशी दिलेले 2,000 रुपये होते ते रॅगिंगमध्ये त्या मुलाने घेऊन गेले आणि मी शून्य राहिलो. अरे बापरे, मला तर असा काळजी वाटली की मला यायला पैसे नाही सर. आणि असाच प्रकार माझे मित्र इनामदार सर त्याचेच होते माझे मित्र, जे की आज जे आहेत सर, त्यांच्या बाबतीत झाला. मग आम्ही दोघांनी काय केलं, अरे बापरे म्हणले आत्ता आपली रॅगिंग झाली, आपल्याकडे पैसे नाहीत. सर आम्ही अक्षरशः परळीहून रेल्वेनं केजपर्यंत कसं आलो ते आम्हाला माहिती सर. त्यानंतर मी वडिलांना सांगितलं की असं दादा मला पैशाची गरज आहे आणि माझे पैसे अशा मुलांनी रॅगिंगमध्ये घेऊन गेले. तर आमचे वडील म्हणले तू आता शिक्षण काय देऊ शकत नाही बाबा म्हणले, तू शिक्षण आता बंद कर. म्हणजे रॅगिंग झाली, त्या रॅगिंगच्या प्रकारामध्ये त्या पोरांनी, त्या ठग्यांनी तुमचे पैसे घेतले, ते झेरॉक्स डॉक्युमेंट घेतले, ते फाडून टाकले. काय वाटतं त्यावेळेस? ते आता त्यावेळेस तर असं वाटलं की आपलं दुर्दैव, आता ऍडमिशन होत्या का नाही, गरीबात माझे वरील कागदपत्र तर मी सेफ ठेवते. मुळात काय असतं की गरीबाला शिकता येतं पण लढता येत नाही. लढता येत नाही सर. सर तो जर माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट झाला नसतो तर मी एका कृषी विद्यापीठामध्ये कुठंतरी जॉईन झालो असतो. चांगल्या पदावर अधिकारी म्हणून काम केलं असतं. असो, जे नियतीला मान्य असतं त्याच गोष्टी घडायला असतात. सर परत जेव्हा आला, दादांसमोर उभे राहिला, दादा तर अगदी सेवानिवृत्त, त्यांची पेन्शन आणखी सुरू झालेली नव्हती, आणि तुम्ही दादाने तुम्हाला सांगितलं की आता तुझं मी पुढचं शिक्षण एकही शब्द सांगितला, आता राहिले फक्त माझे दात, हे दात पाड म्हणले, तुझं शिक्षण करायचं तर कर म्हणले बाबा. मग अशा मग कसं वाटतं सर त्या गोष्टी? वाईट वाटतं. बरं, मग पुढचा पण जो काही टर्निंग आहे तो सांगा आता. म्हणजे शिक्षक होण्यापर्यंत स्टोरी काय नेमकी? मग पुढं काय झालं सर, दादा रिटायर झाले, आमचे वडील रिटायर झाले. मग आमच्या घराजवळच आम्ही एक पत्राच्या 2 रूममध्ये किराणा दुकान चालू केलं. आणि या बाबांना माझ्या आयुष्यामध्ये माझे आदरणीय फावडे सर भेटले. फावडे सरनी माझं BSc ला ॲडमिशन घेतलं केजला. BSc फर्स्ट इयरला केल्यानंतर एक जिल्हा परिषद पुणे ॲड आली की 10 वर्ष D.Ed बंद आणि 12 D.Ed. मग मी नंतर 12वीला एक बीडला जाऊन 5 रुपयाचा प्रॉस्पेक्ट फॉर्म घेतला आणि भरला आणि पहिल्या यादीमध्ये माझं नाव D.Ed लागलं. आणि या बायोगाने माझा D.Ed नंबर हा शासकीय महाविद्यालय आंबेजोगाईला लागला. त्यानंतर आम्ही त्या रात्रीच 30 सप्टेंबर 1993ला त्या दिवशी भूकंप झाला सर. गणपती विसर्जन होतं त्या दिवशी आणि त्या दिवशीच आमची तिथं मुलाखत वगैरे होती. आणि या बायोगाने माझी तिथं एका पालकाशी भेट झाली. ते म्हणले सर तुम्ही आमच्या मुलीबरोबर म्युच्युअल करून तुम्ही केजला जावा आणि आमची मुलगी आंबेजोगाईला राहील, आमची सोय होईल. सर म्युच्युअलमध्ये म्हणलं, त्यांना म्हणलं माझी काय परिस्थिती नाही म्हणलं, खाजगी शाळेत केजला अध्यापक विद्यालयामध्ये शिकवायची. ते म्हणले तुमचा वर्षाचा पूर्ण काय 2 वर्षाचा 90 रुपयाप्रमाणे त्यावेळेस फीस होती ती भरू हवा म्हणले. मग ठीक आहे म्हणलं, चला आपल्या घरी बसून मी D.Ed पूर्ण केलं.
आणि DED ला पूर्ण केल्यानंतर निवड मंडळाकडून कलेक्टर तुमची परीक्षा झाली, त्यातही मी जिल्ह्यात 11वा होतो सर. सर 31 वर्षाची सेवा झाली, आणखी 3 वर्ष शिल्लक आहेत नाही का, हो. पिक्चर अभि बाकी आहे. सर पण अगदी या 31 वर्षामध्ये जे तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटतं की नवीनच सुरुवात केली आहे, इतका उत्साह आहे तुमच्यावर तुमच्या चेहऱ्यावर, आणि तो असला पाहिजे. बरोबर आहे. कारण लहान लेकरांना शिकवायचं म्हणजे आपण पहिल्यांदा आनंदी पाहिजे, हो. तर ते आनंदी होतील नाही का. ना आपण जर वृक्ष असाल तर त्यांना त्या शाळेमध्ये इंटरेस्ट वाटत नाही. तर 31 वर्ष आपण कोणत्या कोणत्या शाळेवर सर्व्हिस केली, म्हणजे जॉब केला, तिथं आलेला अनुभव सांगा सर. सुरुवातीला पोस्टिंग माझी निवड मंडळाकडून परीक्षा झाल्यानंतर मला जिल्हा परिषद प्राशा काशीदवाडी या ठिकाणी पोस्टिंग भेटली. अच्छा. काशीदवाडीला 8 वर्ष सेवा झाल्यानंतर माझी सेवा ही लवरीला झाली आहे. लवरीला ही टॉपमध्ये शाळा केली सर मी. तिथं लवरीला म्हणजे मॅथ आणि इंग्लिशचे 5 ते 7 वर्ग शिकवायचो. अच्छा. आणि लवरीतली विद्यार्थी संख्या तिथलं गाव मोठं असल्यामुळे बऱ्यापैकी होती. पण थोडं दुर्दैवानं तिथं पद उडाल्यामुळे शिक्षकाची विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळं परत माझं समायोजन हे आनंदवाडीला झालं. जिल्हा परिषद प्राशा आनंदवाडी, जे की तरनईचं आहे, साबला ग्रामपंचायत अंडर येते. तर आनंदवाडीला गेल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा तिथं उमरा एकूण 18 आहे, लोकसंख्या आहे 56 गावची, आणि पॉप्युलेशन आणि मुलं शाळेत होती 9. तर 9 मुलानंतर मी त्यानंतर गेल्यानंतर तिथं 2003-04 सन 2003-04ला 5वीचा वर्ग ओपन केला सर. आणि 5वी मधला पहिला आमचा मुलगा टॉपमध्ये नवोदयला सुनील कांबळे यांचा, निशांत कांबळे हा नवोदयला टॉप झाला सर. त्यानंतर तिथं अशी मानसिकता झाली की बाबा हे सर चांगले सर शिकवतात, आणि त्याचं एक छोटं पेंटर करून बॅनर करून आम्ही एक तरनईच्या कॅम्पसमध्ये लावलं. त्यानंतर तिथल्या लोकांचे माझी ॲडमिशन तरनईतून तिथल्या बाजूच्या शाळेतून माझ्याकडे 18 ॲडमिशन झाली सर. त्यानंतर पुढच्या वर्षी माझ्याकडे 24 ॲडमिशन झाली शाळेत. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा गेलता तिथं 9च पट होता फक्त. हा हा. पण तो विद्यार्थी स्कॉलरशिप लागला, म्हणजे नवोदय लागला. 5वी नवोदय लागला. एक लोकांच्या लक्षात आलं की गुरुजी मेहनती करून घेतात नाही का. कारण काय की जगाची रीत आहे, चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार होत नाही का. आणि आपलं कामच आहे ते चांगलं काम करणे. तुम्ही चांगलं काम केलं, त्याची दखल लोकांनी घेतली, गावकऱ्यांनी घेतली, आणि आसपास सुद्धा मुलं तिथे येऊ लागली. म्हणजे जिथं फक्त 9च विद्यार्थी होते त्या ठिकाणी 24 झाले. निश्चितच मला असं वाटतं की हे आपलं काम पाहिजे, असं नाही का सर. मग एक विचारायचं वाटतं की तुम्ही एक उल्लेख केला की सच तुम्हाला इंग्रजी आणि गणित हे विषय तुमच्या आवडीचे नाही का, म्हणजे अध्यापनासाठी. तर बऱ्याच वेळा काय असतं की इंग्रजी आणि गणित मला नको, म्हणजे थोडंसं हार्ड वाटतं ना, म्हणजे ग्रामीण भागामध्ये. तर मग हे अवघड विषय सोपे करून आपण शिकवले, तर ती पद्धत काय होती सांगा आज. गणित विषयी आणि इंग्लिश विषयी मुलांना भीती का बाळगतात, तर एक तर त्यांचं जे प्रायमरी बेस आहे सर, इंग्लिशमध्ये समजा त्यांचे शब्द आहेत, त्यांचे प्रोनाऊन्सिएशन आहेत, त्यांना जी 12 खडी 4 रेघेमध्ये लिहायची त्याची पद्धत माहिती पाहिजे. सुरुवातीला 2 अक्षरी शब्द, त्यांची पाठांतरावर प्रक्रिया, गणितामध्ये सर सूत्र, त्यांचे पाठांतर, ह्या बारीक बारीक त्या गोष्टीच मुलांना प्राथमिक स्टेपमध्ये जर समजून सांगितलं ना तर पुढं त्यांना आवड जात नाही सर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही आवड नाही सर, शक्य आहे सगळ्या गोष्टी. आता आमच्याकडं नंतर त्यावेळेस सेमी इंग्लिश नव्हतं, आता सध्या सेमी इंग्लिश एवढंच लोकांनी शिक्षकांनी हे केलं की बाबा सेमी इंग्लिश आहे. काही नाही सर, तुम्ही ॲज ए मी 35 मिनटं इंग्लिश टू इंग्लिश बोलू शकतो सर. वा, बहुत बढिया, छान छान. सेमी इंग्लिशचं जे खुळ आहे ना सध्या, काही नाही सर. जे शब्द आहेत ना तुम्हाला शब्द पाठांतर तुमचा भर पाहिजे. तुम्ही वैयक्तिक मुलाकडे लक्ष देऊन, क्लासेसकडे लक्ष देऊन यात काही नाही. जर पालक आणि शिक्षकांचं वर्गात जर विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन जर काम केलं ना सर, तर सगळ्या गोष्टी शक्य आहे सर. It means that whatever the medium of the students, even that Marathi medium. So by practice, you can speak well. Yes. I will learn, teach. I will talk in that language. Yeah. Those who understand Hindi, Yeah, very good. Urdu, English, Yeah. are all about. If you decide to teach only in English, Yes. English subject, Ha. so you can also.
Yeah. because it is our duty. Yes, yes. Whenever we start any English lesson or poetry, so if we teach to them, means students, from the bottom of our heart, so they can understand well, and even that they feel that yes, our teacher can speak well, so why should not I? It is very simple task. Yes, sir. Yes, Yes. सर एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला आपण चांगलं शिकवतो, विद्यार्थी घडतात, तर ज्या वेळेला हे घडलेले विद्यार्थी मला भेटतात ना वारंवार, तर काय नेमकी प्रतिक्रिया असते? सर ते मुलं भेटले ना पहिल्यांदा माझं दर्शन घेतात सर. अरे वा. आणि चौकशी करतात सर, असतं काय करतात सर काय नाही, त्यांची आम्ही आज चौकशी करतो सर. एक असं वेगळं नातं निर्माण होतं. ते आहेत मुलं भेटतात मला आता. ते बंशीधर ढोकर गुरुजी म्हणजे दादाने जो पायंडा पाडला, जे नियम रूल्स रेग्युलेशन बनवले, जे संस्काराची वाट तुम्हाला दिली, त्यावर आज चालतायत. खूप बरं वाटलं खरं तर मला. सर विचार असं वाटतं की प्रत्येक शाळेवरचा अनुभव तुमचा वेगळा आहे. खरं तर डवरीचा वेगळा आहे, आनंदवाडीचा वेगळा आहे, नाही का? त्याच्यानंतर तुमची ती इथली वकीलवाडीची शाळा आहे, इथला अनुभव वेगळा आहे. आणि हे सगळं करत असताना शासकीय कुठले काम आलं की सगळ्यात पुढं असतं आणि आधी करता, नाही का? तर काय म्हणजे किती वेळ दिला असतो, कसं तुमचं टाइम मॅनेजमेंट असतं ते सांगा सर. अतिशय ह्या SIR कामामध्ये तर अतिशय काम असले सर. हे काम प्रत्यक्ष तुम्हाला डोर टू डोर केल्याशिवाय शक्यच नाही. तुम्हाला त्या मतदाराची प्रत्यक्ष भेट घेतल्याशिवाय तुमचा फॉर्म हा फिलअप होऊ शकत नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 765 मतदारांची डोर टू डोर आम्ही दळे सरनी भेट घेऊन त्यांचे आधार कार्ड प्राप्त करून त्यांचा फोटो डेव्हलप करून प्रत्येक फॉर्म हा फिलअप करून अपडेट केला आहे सर. आज माझ्याकडं तुम्हाला दाखवतो, मी दाखवतो सर. 765 फॉर्म असे फिलअप करून रेडी आहेत आणि ते सुद्धा असे सुंदर क्रमानं लावून ठेवलेले आहेत सर. तिथं फाईल तर ते कामाची टेक्निक म्हणजे कसं आहे, मला तर असं वाटतंय सर, सायन्सचा विद्यार्थी असेल का त्याच्याकडे काम करण्याची पद्धत टेक्निक आणि आमच्या वडिलांनी जे शिकवलंय ना ते बाळकडूच आहे सर. अच्छा. ज्यावेळेस आपण एखादं काम करतो का नाही सर, त्याचं नियोजन महत्वाचं आहे सर. सर आता जवळपास आता तुम्ही 55 वर्ष झालात नाही का? आता 3 वर्ष सेवा शिल्लक आहे. आज जेव्हा मागे वळून बघता आपला चित्रपट की आपण कसं घडलो, इथपर्यंत कसं आलो, कधी काय आपल्याला अधिकारी व्हायचं होतं, रॅगिंग झाली, म्हणजे काय असतं की चित्रपट ठरलेला असतो, म्हणजे प्रत्येक सीन ठरलेला असतो आयुष्याचा. तर मग ज्या वेळेला मागे वळून बघताच काय वाटतं सर? समाधान वाटतंय. ते हे क्षेत्र जे आहे ना सर, ज्ञानदानाचं हे, तिथं रॅगिंग झाली होतं, ती चांगल्यासाठी होते सर. ते राजा बिरबल आणि ती गोष्ट आहे ना, झाला नाही, अधिकारी घडवलं तुम्ही सर, याचं खूप समाधान मोठं असतं. ती बिरबल आणि राजाची गोष्ट तुम्हाला तर माहिती असेल किंवा ती राजा बिरबलला सोबत नेत नाही आणि त्याच्या हाताला मार लागतो. त्या पद्धतीने जे होतंय ना सर, जे प्रारब्धामध्ये तुमच्या आहे ना त्या गोष्टी त्या होणार सर. जो हुआ अच्छा हुआ, जो होगा वो भी अच्छा समाधानी होगा. सर, बस वक्त के साथ चलो. हो सर. सर या पूर्ण प्रवासामध्ये तुमचे जे सौभाग्य होते आहेत त्यांची तुम्हाला खूप मोलाची साथ लाभली आहे. कारण तुम्ही दादांचा बाईंचा उल्लेख केला आणि एक आणखी महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे तुमच्या सौभाग्य होते. तर ताईंचं जे काही तुम्हाला सहकार्य लाभलं आतापर्यंत या आयुष्यामध्ये ते सांगा सर. सर मी जोपर्यंत रात्री हे SIRचं काम करतोय तोपर्यंत ती झोप होत नाही. आणि प्रत्येक वेळी पाणी देऊ का, चहा ठेवायचा का सर, सर झोपा, काळजी, आणि प्रत्येक गोष्टीत माझी काळजी करते. माझं भाग्य आहे की ती तुमचं बरोबर आहे. वा, छान सर. सर एक विचार असं वाटतं की जसे तुम्ही विद्यार्थ्यांना घडवता, शिकवता, शाळेमध्ये देखील अगदी मन लावून काम करायला असतात नव्हे, तुमच्यासाठी शाळा हेच मंदिर करतात. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी जी माणसं आली त्यांना तुम्ही जोडून ठेवलंय. काय एकदा माझ्या आयुष्यात माणूस आलेला सर माझ्यापासून दुरावलेला नाही, ते मी अनुभव करतो. सर एक विचार असं वाटतं की म्हणजे काय केलं म्हणजे माणसं जवळ राहतील. कारण आपण बघतो की बऱ्याच वेळा लोक म्हणतात की माणसं येतात, कामापुरते येतात, कलियुग आहे, किंवा लोकांचा स्वभाव कसा असतो की गरज सरो वैद्य मरो. मग तुमचा अनुभव काय नेमका, म्हणजे तुम्ही काय करता नेमकं की माणसं तुटत नाहीत? सर कोणालाही काही अपेक्षा नसते, फक्त तुम्ही जर 2 गोष्टी बोललात. आता माझ्याकडे जे येणारे मतदार आहेत, प्रत्येक मतदाराला मी समजून सांगून तुमचं असं पाहिजे तसं पाहिजे, जवळ ते निर्माण होते सर. आपण
अपेक्षा का करावं लोकांकडून? आपल्याला भरभरून दिलं देवानं. आपण अपेक्षा न करता जर निसंकोच निस्वार्थी जर आपण बोललो आणि प्रामाणिक बोललो, मनात आडी न ठेवता, तर कायम राहतं सर. मला असं वाटतं की आपलं वागणं बोलणं चांगलं असेल तर माणसं कायम जोडल्या जोडले जातात. जातात. कारण हे आयुष्य पूर्ण नाही, पुन्हा नाही. आपण भरभरून जगलं पाहिजे खरं तर, नाही का? सर एक विचार असं वाटतं की आता 3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल, नाही का, हो. तर काय पुढची प्लॅनिंग काय वाटते नेमकी? सर 3 वर्षानंतर ज्यावेळेस रिटायर होईल त्यावेळेस एक सुखी लाईफ आमच्या मुलासोबत सुनासोबत वा. पुण्यालाच स्थायिक विचार चालला आहे. अच्छा, म्हणजे पुढचं प्लॅनिंग तुम्ही करून ठेवलं. बरं, ते झालं 3 वर्षानंतर. पण आता हे जे 3 वर्ष शिल्लक आहेत आता, हो. भरपूर काळ आहे म्हणजे काम करण्यासाठी, हो. तर काय वाटतं नेमकं ऍज अ टीचर म्हणून पुढची भूमिका काय असेल? कारण आता काळ बदललाय, आता AI चा काळ आहे खरं तर, नाही बरोबर, का? बरोबर. सोशल मीडिया पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे आणि सगळ्या ह्याच्यामध्ये शिक्षकांना सुद्धा आता अपडेट राहायचं खरं तर. बरोबर आहे. तर त्या दृष्टीने काय वाटतं नेमकं? या 3 वर्षामध्ये ह्या ज्या जिल्हा परिषद वकिलवाडी शाळेला जी उतरती करायला लागली सर, हिला एक गत वैभव इथं 8,000 विद्यार्थी अध्यापन करत होते सर एक 14 वर्षापूर्वी. आता सध्या इथली विद्यार्थी संख्या ह्या इंग्लिश स्कूलमुळं ह्याच्यामुळं किंवा पालकाच्या यांच्यामुळं, पण ह्या शाळेला ज्यावेळेस मी रिटायर होईल त्यावेळेस एक गत वैभव निर्माण करूनच जाईल. रिटायरमेंटचा सोहळा आम्ही पाहू सर, आणि आम्हाला तुम्ही जे आज जे काही पण केलं आहे, जे निश्चय केला आहे की आम्ही या शाळेला वैभव मिळवून देऊ सर, आम्हालाही ते पाहायला आवडेल खरं तर. कारण आणि नुसतं पाहायलाच नाही तर आम्हाला विश्वास आहे की आमचे डोकर सर हे काम करतील नक्कीच. 100%. कारण काय असतं की आपण काय करतोय याचं भान असेल, याचा विवेक असेल तर निश्चितपणे काम चांगलंच होतं. आणि विवेक ढोकर सरांकडे नेहमीच एक विवेक आहे. तो विवेक असा आहे की आपण कुठं आहोत आणि आपल्याला करायचं काय. आपण शासनाचे पगार घेतो म्हणजे आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे ही भावना त्यांची असते. कारण ते कधीच 1 तारखेच्या पगाराची वाट पाहत नाहीत, तर 1 महिन्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी प्रोग्रेस केला याची मात्र ते नेहमीच अगदी वाट पाहिली असत की या महिन्यामध्ये विद्यार्थी किती घडले, पुढच्या महिन्यामध्ये किती घडले, आणि एक लेखाजोखा ते ठेवतात. कधी ते विद्यार्थ्यांना सांगत नाहीत की मला बाहेरचं काम आहे किंवा बाहेर गेल्यानं सांगत की मला शाळा आहे. म्हणजे दोन्ही कामं ते अगदी प्रामाणिकपणे हसतमुखाने करतात. कारण अडचणी खूप असतात, पण त्या अडचणींना अगदी हसत हसत सामोरं जायचं असतं. त्यांना सांगायचं नसतं की मी थकलोय आता, नाही काय. सर कधीच अडचणींना सांगत नाही की मी थकलोय, मी थांबतोय आता, नाही. तर आपण लढू, आपण जिंकू, आपण करू ही भावना त्यांची असते. आणि जेव्हा असे अध्यापक, असे शिक्षक विद्यार्थ्यांना मिळतात त्यावेळेला विद्यार्थ्यांना वाटतं की आपण जिंकू शकतो. कारण ही भावना निर्माण करणं हे शिक्षकाचं आद्य कर्तव्य आहे. निश्चितपणे या ठिकाणी ढोकर सरांची घेतलेली मुलाखत तुम्हाला सर्व प्रेक्षकांना आवडली असेल. कारण ही मुलाखत फक्त मुलाखत नाही, तर ही मुलाखत एक जीवनपट आहे एका प्रामाणिक सच्चा आदर्श गुरुजींचा. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.